बनते शिलगोदेजी यांनी हा एवढा मोठा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं। असे पूजनीय बनते शिलगोदेजी यांचं हे आपल्या वास्तविक सोबत करतील अशी मी त्यांना सूचना करतो। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वात श्रेष्ठ असे बुद्धरत्न धम्मरत्न आणि संघरत्न या तिन्ही रत्नाला मी प्रणाम करतो। उपस्थित पूजनीय भिक्खू संघाला प्रणाम करतो। आज आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपण या ठिकाणी इथे एकत्रित येण्याचं कारण महामानवास मानवंदना आणि या वर्षीचा सर्वात मोठा हा संकल्प। मागच्या वर्षी जवळपास 475 भंतेजींना येथील उपासक उपासिकांनी दानकर्म बाबासाहेबांच्या पुण्यपर्मितीसाठी केलं होतं। या दानकर्म साहित्यामध्ये एक सुंदर अशी बॅग जी आपण बघत आहेत आजूबाजूला, तर ती बॅग आणि त्या बॅगमध्ये चिवरदान, ब्लँकेट, भोजनाचं छोटं मोठं साहित्य, पाण्याची बॉटल, टावेल, विविध प्रकारचं भिक्षूंच्या उपयोगी पडणारं साहित्य दान करत असतो। आणि दान देत असताना आपण बाबासाहेबांना अनुमोदन सुद्धा करतो। त्या पुण्यपारमिताचा वाटा संपूर्ण तो बाबासाहेबांना जावा अशी आपण कार्यक्रम करत असतो। तर आजच्या या कार्यक्रमामध्ये सकाळची शांती पदयात्रा झालेली आहे, भिक्खू संघाचं भोजन झालेलं आहे। उपासकांचं ज्यांचं भोजन राहिलं असेल त्यांनी थोड्या प्रमाणामध्ये कुठल्याही प्रकारची गर्दी न करता आपलं भोजन घ्यायचं आहे। भोजन झाल्यानंतर या ठिकाणी बसायचं आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पुण्याहून प्राध्यापक डॉक्टर वृषाली रणधीर मॅडम आलेले आहेत, ते एका ठिकाणी थांबलेले आहेत, थोड्याच वेळ त्या ठिकाणी येणार आणि त्यांच्या वतीने माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एक पात्री प्रयोग करणार आहेत। काही भंतेजींना मराठी समजत नसेल म्हणून त्यांच्यासाठी मी हिंदी बोलू शकत नाही, कारण की डबल बोलण्यासाठी वेळ नाही। तर त्यांनी शांतता राहून भावना समजा आणि कार्यक्रमाचं महत्त्व ओळखायचं आहे। या वर्षी आपण माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एक पात्री प्रयोग ठेवण्याचं कारण म्हणजे असं आहे की बाबासाहेबांना आम्ही मानवंदना देतोच, परंतु या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आम्हाला दाखवायचं आहे। आम्हाला इतर संस्कृतीसारखं बुद्धिझम हा एका कोणा विशिष्ट लोकांचा आहे हे दाखवायचं नाही आहे, तर बौद्ध धर्म या पृथ्वी तलावर जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाचं कल्याण करणारी शिकवण आहे आणि ती प्रत्येकापर्यंत गेली पाहिजे। बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे आणि त्या विचार चालण्याचा आम्ही प्रयत्न करतो। म्हणून आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असते। तर या ठिकाणी जसं मागच्या 3 वर्ष अगोदर आम्ही संकल्प केला होता की मुंबईतील जे विद्यार्थी आहेत जे ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात आणि नंतर 2-3 वर्ष त्यांना नोकऱ्या कुठं लागल्या नाही म्हणून ते क्लास 4च्या नोकऱ्या करतात, जसं सिक्युरिटी किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं। तर आमचा असा अभ्यास होता, आमच्या गुरूंचा असा अभ्यास होता की जेव्हा एखादा विद्यार्थी त्याचे आई वडील त्या विद्यार्थ्याला शिकण्यासाठी मोठ्या कष्टाने ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात। आता मुंबईचं जे वातावरण आहे ते सर्व बिझनेस सेक्टरमधलं आहे आणि बीकॉम या क्षेत्रामधले आहेत। तर यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर यांना नोकऱ्या भेटत नाही। नंतर हे ज्या लेवलचं ग्रॅज्युएशनवर नोकरी पाहिजे ती नोकरी उपलब्ध होत नाही आणि जी नोकरी 10वी जरी झालं आणि ती नोकरी भेटते तीच नोकरी 15वी झाल्यानंतर सुद्धा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ती भेटत असेल तर यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। याच्यासाठी आपण काय केलं की विठ्ठल कांगणे सरांना बोलवलं आणि त्यांना म्हटलं, सर मार्गदर्शन करा की तुम्ही जे काही
ग्रॅज्युएशन कंप्लीट करण्यासाठी 5-10 वर्ष घातले, अजून 2 वर्ष MPSC UPSCचा अभ्यास करा आणि चांगले अधिकारी व्हा. जर तुम्हाला सिक्युरिटीज व्हायचं होतं तर तुम्ही 10वी नंतर ती परंपरा म्हणजे सिक्युरिटी झालं पाहिजे होतं. तर अशा प्रकारची जनजागृती करण्यासाठी आपण मागच्या वर्षी त्यांना बोलवलं. यानंतर कोल्हापूरचे प्राध्यापक शिवकुमार कांबळे यांना सुद्धा बोलवलं आणि यावर्षी माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर चं महत्त्व, त्यांनी केलेलं कार्य आपल्याला कळावं. आणि यासोबत बौद्ध धम्मामध्ये फक्त बुद्धिस्टच व्यक्ती मिळून बाबासाहेबांना अभिवादन करू नये, तर सगळ्या समाजाच्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे, त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे. म्हणून आपण वेगवेगळ्या सेक्टरमधले वेगवेगळ्या उपासकांना बोलत असतो. तर त्यांचं प्रबोधन होईलच, परंतु त्यानंतर या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघांचं धम्मप्रवचन होणार आहे. स्टेजवर बसलेले भिक्खू संघांना आपण नेहमीच यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, TV च्या माध्यमातून बघत असता, परंतु यावेळेस माझं असं इच्छा होती की मुंबईकरांच्या उपासक उपासिकांनी यांना प्रत्यक्षात बघावं आणि प्रत्यक्षात त्यांचं प्रवचन ऐकावं. म्हणून त्यांना सर्वांना प्राचारण केलेलं आहे. त्यांचं सर्वांचं स्वागतही केलं. उर्वरित काही पूजनीय भिक्खू संघ आहे, तर यांचं आम्ही भंतेजींचे जेवढे काय आम्ही शिष्य आहोत, भदंत संघप्रियजी, भदंत आनंद थेरोजी, निर्वाणजी, पूजनीय भदंत नागसेन थेरोजी, म्हणजे इथं भरपूर जण आहेत. प्रत्येक करुणा सागर असेल, बोधिधम्मा आहे, निर्वाण आहे, महानाम आहे. तर यांना सर्वांना विनंती आहे की जेवढे काही आपल्याकडे भिक्षू आलेत त्यांना एक एक गुलाबाचं फूल देऊन यांचा आपण सन्मान करावा. आणि हा सन्मान चालू असताना अधिकचा वेळ न घेता, कारण की प्रत्येकाचं प्रवचन ऐकायला सुद्धा वेळ कमी पडू शकतो, तर मग एका साईडला यांना प्रत्येकाचा आपण फूल देऊन सन्मान करूया आणि दुसऱ्या साईडला आपण प्रवचनास सुरुवात करूया. अजून एक आपल्या माहितीच तो सांगू इच्छितो की डॉक्टर सोनाली या ठिकाणी आलेले आहेत. तर ते पूजनीय भिक्खू संघांना जर कुठे काही खासी बुखार आजार झाला असेल तर तुम्हाला गोळ्या औषधी ते त्या ठिकाणी देतील. जास्त गर्दी न करता त्यात अनेक भिक्षूंनी चेकअप केलेलं आहे. ज्यांचं कोणाचं चेकअप करायचं आहे तर ते सुविधा त्या ठिकाणी डॉक्टर सोनाली देत आहेत, पनवेलवरून आलेत. त्याचबरोबर बाजूला रक्तदानाचं सुद्धा एक कॅम्प ठेवलेला आहे. विशेष असं आहे तिथं गुलाबाची फुलं ठेवले, त्यानं चालू करा चालू. विशेष असं आहे की बाबासाहेबांना आम्ही जेव्हा मानवंदना देतो किंवा बुद्धिझम मध्ये जो कार्यक्रम होतो तर त्या कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधनाचे कार्य सुद्धा होतात. आता या कार्यक्रमामध्ये आपण रक्तदानाचं सुद्धा एक कॅम्प ठेवलेला आहे. तर ज्यांच्या कोणाकडे जास्त रक्त आहे, ताकदवान आहे, तर आपल्या एका रक्ताच्या थेंबामुळे कुणाचा तरी प्राण वाचू शकतो. म्हणजे असे काही पेशंट आहेत की त्यांना दर हप्त्याला रक्त लागतच असते. म्हणून ज्यांना कोणाला रक्त दान करायची इच्छा असेल त्यांचा सुद्धा आपण कॅम्प ठेवलेला आहे. स्वागत या ठिकाणी संपन्न होणार आहे. भिक्खुनी संघामध्ये पूजनीय आर्या कल्याणीजी, पूजनीय आर्या संघमित्राजी, शासनप्रिया उपलवर्ण आर्याजी, धम्मानंदने औरंगाबादहून आलेले आहेत. या सर्वांचं सुद्धा स्वागत आहे भिक्खुनी संघामध्ये आणि संपूर्ण भिक्खू संघाचं पुष्पगुच्छेने स्वागत होत आहे. इथे आलेल्या प्रत्येक भिक्षूंना आम्ही पुष्पदेऊन स्वागत करणार आहोत.